सरदार आम्हाला काय कुणाची भीती, सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची भीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची भीत, तलवारीची लगीन लागल जडली मेरी भीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कटून मराव हेच आम्हाला ठाव, कावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव, देशापायी सारी विसरू माया ममता नाती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, सरदार आम्हाला काय कुणाची भीती.
महान। महाराष्ट्र जय 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 राष्ट्र महान। महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान।
लेकिन कोणी नाही देखा आता पण आलेला खाट आल्याने परत केली पण हा
अजून का तसा नाही. दरबारात पिढा उतरवून आला की शिवाजीला जिवंत मिळला दरबारात हजर करू जाता कोणी चिमवा मुंडी धरून पडपड तुमच्या पुढे घेऊन जाईल नाहीतर इतकाच खलास करू त्याचा मुलगा कापून घेऊ. काय करायचं असेल तर उतराने करून यावं पण त्याच्या वकिलाच्या समोर ही बनावी कशा. मला कुणाची भीती आहे त्या शिवाजीची. शिवाजीच्या बापाला घर नाही त्याला मी जा तुला शिवाजीला जाऊन सांगा अशी अर्जी करून सांगा आम्ही ऐकणार नाही. मला आमच्या दरबारात आलाच पाहिजे हात बाजून आलाच पाहिजे. नाही नाही मी हात बांधून नाही येणार. अरे दरबाराचा रिवाज आहे तो ये मोर ये खान साहेब नाही दयाल माहिती जो वाईपराल यांच्याच मालकीचा तो हा ना बघतो ठाकूराच्या पायास आल्या क्या गडबड आहे. पण तुम्हीच सांगा बाई माझ्या पोराची दाखली बसली या खाली दाखली बघून सांग मुलं सकाळपासून माझ्या तमुची वेळपाळी घालतो आहे. माझ्या पोराला चित्र काढायचा नाद आहे. भल्या भल्यांची चित्र काढले आहे म्हणतो खाणीदाचे चित्र काढून द्या. वय वय जाऊ पोरा जाऊ दाखवतो तुझ्या जवळची चित्र. आहेत चित्र चांगले आहेत. पूर्वीच्या बादशहांची शेहनशाह बाबर हुमायूं अकबर सगळ्याच आहेत चांगले आहेत. होय होय चांगलीच आहे. माझं दादू चित्र काढ. जो आहे माय बाप बघ पोरा धनी खुश झाले की काय चित्र लवकर आणखी नाही करताय खाविंदाच्या करण्याची. खाविंदांनी जरा मोर समोर उभं राहावं म्हणजे नीट बघायला सर. काय दिवाण आहेस रे. अच्छा ये दे पण चित्र उंच काढ हा. जा पोरा जा नीट जवळ जाऊन शेने बघ म्हणजे समजल धनी किती उंच आहेत तिथे. तुझ्याकडे भूक नाही काय म्हणत जा. हे बरा चांगला चित्र काढ हा. नाही तर मोठी मुर्दा टाकेल. चांगलं चित्र काढ. हे पोरा हे चांगलं चित्र काढ लवकर. काय लवकर काय चित्र आमच्याकडे जरा चांगली पोच घेऊन जा. खाल्लं जरा चांगलं इकडे बघा तिकडे काय आमचं चित्र काय जरा नवीन आहे. काय शिवाजी महाराज खाली घुसलाय. कुठं आहे? पकडा 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 पकडा. चला तर लवकर बाहेर आपलं काम झालं. हो पकडा पकडा शिवाजीला पकडा पकडा. हुजूर त्याला मी आपल्या सामन्या शिकायला लागून मला म्हणून मी ओरडा केला. माझ्या सामन्यात त्याचा चिठ्ठी झाला होता. ऑनलाईन चित्र काढणारा पोरगा आला होता. कुठं गेला तो आपण पळाला वाटतो. हे कोणाला चित्र. हा तो शिवाजी. अरे मूर्खा याचा फिरायला चित्र काढायला पोरासारखा दिसतो. हे माझं चित्र. हुजूर तो शिवाजी तो त्या पोराच्या वेशाने येऊन गेला. काय शिवाजी घरापासून निघून गेला. हरामखोर जातो कुठे. सगळे जणी सुद्धा त्याला आपण घेऊन या.
अगदी सगळी सोय आहे. पण मुख्य म्हणजे लाज वाटतोय हो. पण मुख्य म्हणजे ही सोय नाही. अहो इथल्या मराठ्यांच्या बायका आहेत मोठ्या नगरीत, पण त्यांना हात लावायचं म्हणजे महाभयंकर काम. बरं या शिवाजीचे कायदे मोठे कडक, हा बाकी काय हवं तर मिळेल, पण बायकांच्या बाबतीत देव आहे म्हणे. अहो दुसऱ्याची बायको त्याला आईसारखी वाटते. छे, हे काय बरोबर नाही. अहो थोडी जर काय सोय झाली असती तर अशी मजा आली असती, अशी मजा आली असती. वा सोडा सोडा मला. अशी जाऊन खालचा माणसाकडे तुमची शिपाई पाला करत म्हणून. हो अरे ही तर आमच्या भटारखान्यात लाकडाच्या मुळांवर छोकरी. हो दिसते किती नगरे आणि चालते कशी ठुमकत मुरडत. एका हाताने डोक्यावरची मोळी चालत आणि एक हात कमरेवर. आहा बस हे गिरीवत कबूतर आपण उडवलंच पाहिजे. आली 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 तिकडे. या माझ्या मागे मागे अशी जाते कान करणार होते की तुमची शिपाई पागल झालेत म्हणून. कशाला काय झालं साहेब? तुमच्या डोक्यावर मोळी पडल्या. माझ्या डोक्यावर मोळी पडली म्हणून तुम्हाला असं. ही घे तुमच्या डोक्यावर. आणि आता ओ खान साहेब, या पोरीने मुद्दामच आपल्या डोक्यावर मोळी आदल्या. हे दोघे सारखे माझ्या मागे मागे येत होते. त्याला चुकीत चुकीत नेत होते, तोच आदळी तुमच्या अंगावर लागला. बरोबर आहे. हे दोघे बदमाश आहेत, पागल आहेत, हे बेवकूफ. तुम्हाला समजत नाही ही छोकरी केवढी आणि मोळी केवढी. आणि एवढी मोठी मोळी घेऊन जातात अडकणार. ते काय म्हणतं काय उस्मान, आम्ही बरोबर असताना या चौकीने अशी मोळी घेऊन जाणं काय करणे. आम्ही काय म्हणतो, अहो आमच्या बरोबर तर आम्ही तुझी मोळी घेऊ. काय मोहम्मद चल पोरी लागली आहे. चल ग ये बोले काय ग विनाकाराने पोरीला ताण दिला म्हणजे काय. चला चालतं खान साहेब, किती चांगले आहेत तुम्ही. अरे चालेल सुठा, तुला त्यांच्या हातून सोडवली ती अशी जाऊ द्यायला का नाही. चल माझ्याबरोबर. किती दुसरूची गोड गोड हात आहे ना. अगदी गोड आहे. पण ही मोळी का पडू डोक्यावर. पुन्हा सांगा. गोड गोड मऊ मऊ आहे. हो मग घे. हात गोड आहे. नाही रे उस्मान, भारी गोड आहे. अशी दुसऱ्याची बायको आई बहीण म्हणाला आम्ही काय शिवाजी म्हणून नाही. चल माझ्या बरोबर. मी नाही यायचं. का जेवणार मला. कोणती किती गोड कार्याची चर्चा मला. मला वाटलं होतं खान साहेबांकडे चांगले पैसे मिळतील म्हणून मी रोज इकडे येते. तरी मला हे पडत होते तिकडे जाऊ नकोस म्हणून. ऐकलं का रे मोहम्मद? अरे तिचे हे म्हणत होते तिकडे जाऊ नको म्हणून. काय ग तुझ्या फ्रेंडची नाव काय? ईश्वर, त्यांचं नाव काय? अगं मग माझं नाव घे ना. काय तर माझं नाव घे. खान साहेब तुमचं नाव मेल्या. तुझं नाव कमी आठवण्या. अशी काय रे हिंदू लोकांची नाव. मेल्या दगड्या ढोंगल्या. आपलं नाव कसं बघा. मेरा नाम है उस्मान और मेरा मोहम्मद और मैं शेर खान. हे तिघं जण तिकडे बोलण्यात घेतले आहेत तोपर्यंत आपली फळ काढावा.
शाबास तू शाबास. खरी मराठीची मुलगी आहे. तुम्ही कशाला मध्ये आलात? चांगला एका भरपूर काढलं असतं. आडात विक्री करून धुली असते एकेकाची. तुम्ही उगाच मध्ये आला. छान. अगं मराठीचा बच्चा आहे मी. तुझा नवरा आहे. बायको रडते माझी आणि मी काय भागूबाई जर का पाहत बसू. पण मला असं वाटतं. कसं वाटलं? असं वाटतं की आपण यातही लागून घ्यावं आणि तुझ्याशी 4 हात करावे. आता